नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीचा फिटिंगचा पॉईंट आणि ब्लाऊजचा फिटिंगचा पॉईंट मॅच होण्यासाठी कशा पद्धतीने बाही कटिंग करायचं हे सांगणार आहे। याआधी मी 2 वेळा पहा याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। अजून एकदा मी जे बाही कटिंगचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्यामध्ये कमेंट येतात की बाही माझी अजूनही जास्त होते किंवा बाहीमध्ये घोळ येतो, बाहीमध्ये चुन्या येतात। तर याची कारणं काय असतात? बाहीमध्ये तुम्ही आकार व्यवस्थित देत नाही, एक तर कॅप हाईट व्यवस्थित घेत नाही त्यामुळे होतं, किंवा हेवी साईज असेल तर बाही वरती जाते। ज्याचे दंड मोठे असतात हेवी साईजमध्ये त्यांची बाहीसुद्धा वरती जाते, तर तो प्रॉब्लेम येतो। थोड्याफार जणांना येतच राहतो, परंतु कमी माप असेल तर त्यामध्ये नाही येत। मग त्यासाठी माप व्यवस्थित घेणं गरजेचं आहे आणि आकारसुद्धा परफेक्ट देणं गरजेचं आहे। तर हा फिटिंगचा पॉईंट आपला ब्लाऊजचा आणि बाहीचा फिटिंगचा पॉईंट मॅच होण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करायचं आहे हे तुम्हाला मी अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे। तर इथे पहा, सर्वात पहिल्यांदा आपण ब्लाऊजचा मुंडा मोजून घ्यायचा आहे। मी ब्लाऊजचा मुंडा मोजून घेणार आहे। तर इथे काय करायचं आहे, अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे। तर ते कशासाठी? जे आपण शोल्डर जोडतो त्यासाठी आपल्याला हे मार्जिन लागतं। तर आपण हे मार्जिन सोडून आता इथून इथपर्यंत मुंडा मोजायचा आहे। अजून एक गोष्ट म्हणजे लक्षात ठेवायची, तुम्ही इथं ब्लाऊजमध्ये किती इंच मार्जिन घेतलेलं आहे हे पाहायचंय। तर 1.5 इंच घेतलं असेल तर 1.5 इंच घ्यायचं आणि 2 इंच घेतलं असेल तर 2 इंच घ्यायचं। इथे पहा, मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे, ते पाहू शकता तुम्ही। 1.5 इंच आपलं हे मार्जिन आहे आणि ही जी आपण जे माप घेतलेलं आहे ते आहे 8.5 इंच, म्हणजे 34 छातीचं माप आहे। आणि यामध्ये मुंडाघेर किती येतोय हे पाहूया। तर मी बाही घेणार आहे 5 इंचाची, 34 मध्ये बाही घेईन मी 5 इंच, चेस्ट 34 आहे, 1.5 इंच मार्जिन आहे। आता इथून आपण हा मुंडाघेर मोजायचा आहे। जो आपण आकार दिलेला आहे त्यावरतीच बरोबर असा टेप ठेवायचा आणि हा आकार मोजून घ्यायचा आहे। तर पहा, बरोबर 8 इंच आलेला आहे। किती आलेला आहे मुंडाघेर? 8 इंच। तर लक्षात ठेवा, इथं हा जो मी मुंडाघेर आहे तो मोजून बाहीचा जे पॉईंट आहेत ते मॅच होण्यासाठी कशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करायचं हे सांगणार आहे। इथं मुंडाघेर तुम्ही परत म्हणाल की 34 मध्ये 8 इंच मुंडाघेर आला, कमी असतो। तर ते तुम्ही कमी जास्त कसं करायचं आहे मुंडा उंची हे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्यायचं। आता इथे 8 इंच बरोबर मुंडाघेर आलेला आहे, तर यानुसार मी बाहीचं कटिंग दाखवते। आता इथे पहा, डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे। इथे ही बंद बाजू आहे आणि आपल्याला बंद बाजूकडे बाहीची उंची टाकायची। तर उंची टाकण्यासाठी मी किती सांगितली, 5 इंचाची बाही कटिंग करणार आहे म्हणून। तर इथे मी त्यामध्ये 1 इंच प्लस केलं। अस्तरची बाही असेल तर तुम्ही 1 इंच प्लस करायचे आणि बिना अस्तरची बाही, साधी बाही असेल तर 1.5 ते पावणे 2 इंच तुम्ही इथं प्लस करायचे। जेवढं तुम्हाला मार्जिन लागतं तेवढं तुम्ही इथं घ्यायचं आहे। एक लाईन ओढून घेतली। लाईन ओढून घेतल्यानंतर इथं मी कॅप हाईट घेणार आहे 3.5 इंच। जरी साईज 34 असली तरी 5 इंचाची बाही आहे, म्हणून मी इथं 3.5 इंच कॅप हाईट घेतलेली आहे, लक्षात घ्या। आता तो मुंडाघेर आलेला आपला किती, 8 इंच, ठीक आहे। तर तो मुंडाघेर आपण इथून वापरायचा। पहा, ही जी उंची घेतलेली आहे इथून मी हे असं 8 इंच घेतलं। पहा कुठे येतोय पॉईंट, इथे हा पॉईंट येतोय। आणि जे 1.5 इंच आपण मार्जिन पाहिलं होतं ते 1.5 इंच इथं घ्यायचं। जर ब्लाऊजमध्ये तिथे आपण जो मुंडाघेर मोजला तिथे जर 2 इंच मार्जिन असेल तर इथे सुद्धा 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे, आणि जर 1.5 असेल तर इथे सुद्धा 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। तर हे 1.5 इंच मी मार्जिन घेतलं। दंडघेर 6 आणि हे परत 1.5 इंच मार्जिन, हे पॉईंट जोडून घ्यायचे। हे पॉईंट जोडून घेतल्यानंतर या मुंडाघेराच्या इथून, हा मुंडाघेर आहे इथपर्यंत हे मार्जिन आहे, हे लक्षात ठेवा। एक तिरकी लाईन मी ओढून घेणार आहे। तिरकी लाईन ओढल्यानंतर आपण इथे 2-2 इंचावरती 3 पॉईंट द्यायचे। तर पहा, हा 2 इंचाचा एक पॉईंट, हा 2 इंचाचा एक पॉईंट आणि इथे हा एक 2 इंचाचा पॉईंट, किंवा समसमान 4 भाग करा, काही प्रॉब्लेम नाही। इथे घेतलं मी 1 इंच। या पद्धतीने तुम्ही आकार देत नाही म्हणून तुमच्या बाहीला घोळ वगैरे येत असणार आहेत। पहा, खूप बाहेरून सुद्धा आकार दिले ना तरी सुद्धा घोळ तयार होतो।
तर घोळ येऊ द्यायचा नसेल तर या पद्धतीने तुम्ही आकार द्यायचे. इथे अर्धा इंच पॉईंटवरती, इथे अर्धा इंच पॉईंटवरती आणि इथे अर्धा इंच खाली पॉईंट घेतला आहे. आणि हे पहा, हा 1 इंचाचा पॉईंट या फर्स्ट पॉईंटवर आणून सेंटरला नेलेला आहे असा आकार या पद्धतीने. आणि सेंटरचा परत इथे खाली या पद्धतीने. हा झाला परफेक्ट आपला पानाचा आकार. ज्यांना कोणाला पानाचा आकार जमत नाही त्यांनी ही ट्रिक वापरा आणि आतल्या आत अगदी आकार तयार होतात. त्यामुळे बाहीला घोळ पण नाही येत. इथे मी घेतलं पाव इंच वरती पॉईंट. या पाव इंचाच्या पॉईंटवरून हा सेकंड नंबर, 2 नंबरचा पॉईंट आणि परत हा 3 नंबरचा पॉईंट घेतलेला आहे. तिथे आणून इथे असं खाली न्यायचं. पहा किती परफेक्ट असा आकार येतो. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. परफेक्ट शेप, कुठेही कमी आणि जास्त नाही. आणि परत मी हा अर्धा इंच डाऊन केला. आपण तिथे डाऊन केलेला आहे मुंड्यामध्ये, तुम्हाला माहीतच आहे. आता हे आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला बाही कटिंग कशी करायची हे समजलंच असेल. ड्राफ्टिंग मी एकदम परफेक्ट असं सांगितलेलं आहे. अजून एक म्हणजे पहा, इथे तुम्हाला घोळ येत असेल तर तुम्ही हे आकार जे आहे ना, तुम्ही असे बाहेरून देत असणार आहे. त्यामुळे तुमच्या बाहीमध्ये घोळ येत असेल. असे आतल्या आत असे आकार आपले तयार झाले पाहिजेत. इथे डाऊन करायचं. जर तुम्हाला वाटतंय की तुमची बाही अजून वरती जायते तर कॅप हाईट अजून थोडीशी तुम्ही जास्त घेऊन पहा. हे अंतर जे आहे ते कमी करून पहा, म्हणजे तुमची बाही जास्त वर जाणार नाही किंवा गोळा होऊन तिथं चुन्या वगैरे तयार नाही होणार. हेवी साईजमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो. तर इथे मी ही बाही अशी कटिंग करून घेते. आता पहा बाहीचे आकार किती छान आलेले आहेत. याच पद्धतीने तुमचे सुद्धा आकार आले पाहिजेत. एकदा प्रॅक्टिस झाली की आकार जे आहे ते अगदी सहज असे आपल्याला येतात देता. आता मी ही बाही ओपन करते आणि हा जो आकार आहे पानाचा तो कट करून घेते. अजून म्हणजे इथे आपला हा जो गॅप असतो ना, पहा जवळपास पाऊण इंच कमी असला तरी चालेल, पण पाऊण इंचच हा गॅप तयार झाला पाहिजे. पहा इथे पाऊण इंचाला 1 पॉईंट कमी असा हा गॅप तयार झालाय. जास्तीत जास्त तुम्ही पाऊण इंचापर्यंतच हा गॅप तयार करू शकता. त्याच्या पुढे जास्त करू नका, नाही तर खोल खड्डा तयार होतो. खूप खोल खड्डा सुद्धा चालणार नाही आपल्या बाहीला. असा परफेक्ट शेप पानाचा कट होऊन निघला पाहिजे. तर हा पुढचा सुद्धा आकार आपण कट करून काढला. तर हा मॅच कसा होतोय, परफेक्ट होतोय की नाही, आपण केलेलं कटिंग बरोबर आहे की नाही हे चेक करून घेऊ. तर इथे पहा, आता इथे पहा आपण मॅच करणार आहे. हा आहे आपला पाठीमागचा भाग. तर पाठीमागच्या भागाला आपण मॅच करून घेऊ. हे अर्धा इंच जे मार्जिन आहे ते शोल्डर जोडण्यामध्ये जाणार. तर हे दुमडलं जाणार आहे आणि त्याच्यावरती आपली बाही असणार आहे. तर इथे पहा, हा खोल खड्डा जो आहे तो पुढचा आहे. तर हा आपल्याला पुढच्याच बाजूला जॉईंट करायचा आहे. आणि पाठीमागचा हा भाग आहे तर तो पाठीमागच्या भागालाच जॉईंट करायचा आहे. तर इथे हा पाठीमागचा भाग आहे, हा खड्डावाला पुढचा भाग आहे. तर तो मी सोडून इथे पहा नॉच दिला आहे आपण सेंटरसाठी. इथे तुम्हाला दिसतच असेल सेंटरसाठी मी हा नॉच दिलेला आहे. तर तो इथे हे जे आपण मार्जिन घेतलेलं आहे, सोडलेलं आहे शोल्डरसाठी, तिथे हा असा बरोबर ठेवायचा. आणि पहा जसा हा आकार आहे मी तसंच मोजत जाणार आहे. अजून म्हणजे एक आपण इथं फिटिंगचा नाईफ नॉच दिला तर तो देऊन घेऊ, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल. पहा इथं मी नॉच दिला. आता हा पाठीमागचा भाग जो आहे तो इथे ठेवून घेते. बरोबर सेंटर मी इथं मॅच केलाय. आणि आता पहा अगदी सावकाश असं हा भाग हळूवार मी अगदी फिरवत पहा इथे पहा बरोबर नॉच मॅच झाला की नाही. आणि हे 1.5 इंच मार्जिन पहा. कुठेही तुम्हाला बाही जास्त वाटतेय का? याच्या पुढे इथे तुम्ही पाहू शकता, याच्या पुढे आपली बाही गेलेली आहे का, किंवा कमी तर झालेली आहे का? नाही. तर या टिप्स तुम्ही वापरायच्या असतात, म्हणजे अजिबात तुमच्या बाहीला घोळ वगैरे येत नाही. आता हा पुढचा जो आकार आहे तो सुद्धा तुम्हाला जर मॅच करायचा असेल तर कोणता, कधी कधी काय होतं एखादा भाग कमी अथवा जास्त होतो तुमचा, तर तो नाही होणार. पहा एकदा ही ट्रिक वापरून पहा. आपण मुंड्याला जो आकार देतो तो या पद्धतीने देतो इथून. तर इथे पहा मी हे अर्धा इंच असं आतमध्ये घेऊन हा गॅप आपण आकार देऊया. ठीक आहे. तर हा सुद्धा मॅच होतोय का पाहू.
इथे बरोबर सेंटरला सेंटर ठेवला. तर पहा अजिबात तुमचा कमी जास्त होत नाही आकार. बरोबर इथे पहा आलेला आहे की नाही आकार हा. इथे बरोबर 1.5 इंच मार्जिन आहे. इथे बरोबर पॉईंट टू पॉईंट हा असा जर तुम्ही सरळ केला तर पहा बरोबर पॉईंट टू पॉईंट हा बसलेला आहे. नाही कमी जास्त होत. तुमची आकार देताना बाहीला जी पद्धत असेल ती चुकीची असेल किंवा आकार देताना तुमचे बिघडत असतील, त्यामुळे एकतर मुंड्याचे आकार वेगळ्या पद्धतीने देत असाल त्यामुळे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल. तर मी आता इथे तुम्हाला दोन्हीही आकार जे आहेत ते मोजून दाखवले आणि पॉईंट जे आहेत ते फिटिंगचे बरोबर मॅच करून दाखवले. पुढचा आकारही मॅच करून दाखवला आणि पाठीमागचा सुद्धा आकार मॅच करून दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करा. पहा परफेक्टच येईल, अजिबात प्रॉब्लेम नाही येणार. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.